वेलकम टू ऑल फ्रेंड्स. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला थँक्स म्हणेल, कारण तुम्ही जो मागचा व्हिडिओ होता कोणता भारतीय राज्यघटनेची पार्श्वभूमी, आपण त्या व्हिडिओत तुम्ही कमेंट पाहून मला अत्यंत असा आनंद होतो की विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे. आणि मला असं वाटतं की तुम्ही हा शेवटपर्यंत ही सिरीज जर कंटिन्यू केली, तुम्हाला पॉलिटीत कोणत्याच कन्सेप्टमध्ये आणि कोणत्याच डाटा फॅक्टमध्ये अडचण येणार नाही आणि तुमची आयोगाची इझिली MCQ PIQ इझिली सॉल्व्ह होईल विद्यार्थी मित्रांनो. कारण आपण जो हा कंटेंट तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत तो एकदम क्वालिटीचा कंटेंट आहे. क्वांटिटी नाही बट क्वालिटी. पुस्तकात कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, क्वालिटी असते पण क्वांटिटी भरपूर असते. आपण इथं फक्त जे IMP फॅक्ट आहेत, IMP पॉईंट आहेत, जे एक्झाम रिलेटेड आपल्याला एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, तेच आपण फॅक्ट घेतलेला आहे. आणि आपण जो कालचा भारतीय राज्यघटनेच्या पार्श्वभूमीचा व्हिडिओ केला, खूप छान आणि खूप अत्यंत अप्रतिम प्रतिसाद दिला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही. त्यात आपण मग आज राज्यघटनेची निर्मिती, आपले जी भारतीयची राज्यघटना आहे त्याच्यासाठी कोणकोणत्या नेत्यांचे योगदान आहेत, काही आपण सगळे आजच्या व्हिडिओमध्ये तर त्या नेत्यांचे सगळ्यांचे योगदानाचे आपण वर्णन केले आहेत. परत आपल्या संविधानची निर्मिती कशी झाली, किती दिवस लागले, मसुदा समिती काय होती, परत पंडित जवाहरलाल नेहरू, नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, परत आपले सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना आपण लोहपुरुष म्हणतो, त्यांचे योगदान काय आहे, त्यांनी कोणत्या समित्या नेमल्या, आपला संविधान स्टार्टिंगपासून कशी सुरुवात झाली, किती प्रांतात आपले प्रतिनिधित्व झाले, कोणकोणते प्रांत सहभागी होते, आपण या व्हिडिओत संविधान डिटेल पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही आधी स्टार्टिंगला ही समरी पाहून घ्या. आपला हा लेक्चर ह्या बेसवर असेल. टोटल विद्यार्थी मित्रांनो क्वांटिटीचे नोट्स आहेत आणि सगळे तुमचे डाटा आणि फॅक्ट कन्सेप्ट सगळ्या मी माझ्या प्रयत्नाने 99% तुमचे कंप्लीट करायचे बघतो विद्यार्थी मित्रांनो, कारण हा सगळा डेटा व्हेरी इम्पॉर्टंट. चला मग विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा जोश पाहून मला पण एवढा जोश येतोय की व्हिडिओ बनवताना की आपल्यामुळं विद्यार्थ्यांचा खूप फायदा होतोय आणि काहीतरी भेटो आयुष्यात. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो हाच एक उद्देश आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमचा हा प्रतिसाद पाहून मला एक आमच्या सरने UPSCची प्रिपरेशन करताना एक शेर आठवतो. तो शेर सांगतो तुम्हाला मी. असंच आहे, वक्त वक्त की बात है जनाब, आज आपका है उड़ लीजिए, कल हमारा होगा उड़ा देंगे और ऐसे उड़ा देंगे कि फिर तुम कहीं नजर नहीं आओगे. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आपण आपल्या सेशनला स्टार्ट करू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपली जी संविधान सभा आहे ती संविधान सभा आपली सर्वप्रथम कशी तयार झाली, काय कारण होते, कुणी त्यांना प्रतिसाद दिला, त्यांचे योगदान सगळं आपण आज पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट ऑफ ऑल संविधान सभेची सर्वप्रथम मागणी 1934 मध्ये मानवेंद्र रॉय यांनी केली. पण त्याच्या आधी पण महात्मा गांधीजींनी केली, पण महात्मा गांधीजींनी संविधान सभा असा नाव नाही घेतला. त्यांना महात्मा गांधीजींनी सांगितलं की आपल्या भारतीयांनी आपल्या कायद्याने बनवलेली एखादी सभा असावी, असं अप्रत्यक्षपणे महात्मा गांधींनी 1922 मध्ये म्हणले. नंतर 1934 मध्ये मानवेंद्र राय जे कम्युनिस्ट पार्टी पक्षाचे अध्यक्ष होते, हे मानवेंद्र राय यांनी सर्वप्रथम 1934 मध्ये म्हणाले की एक संविधान सभा असावी म्हणून. नंतर डिसेंबर 1934 पटनाचे जे अधिवेशन होते काँग्रेसचे, त्या अधिवेशनमध्ये 1934 मध्ये पण असे म्हणाले. नंतर 1938 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जे आपल्या भारत देशाचे फर्स्ट ऑफ ऑल पहिले प्राईम मिनिस्टर होते, त्यांनी 1938 मध्ये काँग्रेसच्या वतीने, कारण ते काँग्रेसचे प्रमुख नेते होते ना, ते काँग्रेसच्या वतीने 1938 मध्ये असे म्हणाले की आपल्या भारतासाठी एक संविधान सभा पाहिजे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट ऑफर जी 1940ला ऑगस्ट ऑफर आली, त्यावेळेस आपल्या भारताचे व्हाईसराय कोण होते विद्यार्थी मित्रांनो, मला कमेंट करून सांगा. सर लिन लिथगो हा व्हाईसराय त्यावेळेस होता ऑगस्ट ऑफर 1940 वेळेस. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट ऑफर 1940 मध्ये काय घडलं, तर फर्स्ट ऑफ ऑल सर्वप्रथम तर विद्यार्थी मित्रांनो, ऑगस्ट ऑफरमध्ये 1940ला असं म्हणण्यात आलं भारतीयांची जी घटना मुख्यत आहे ती घटना मुख्यत म्हटलं विद्यार्थी मित्रांनो, आणि मुख्य त्याच्यामुळं भारतीयांकडूनच बनवली जाईल हे मान्य केले. पण सार्वभौमत्व नव्हती की भारतीय घटना पूर्णपणे नाही मुख्यत्व म्हणले, त्याच्यामुळं मग भारतीयांनी ही योजना नाकारली. आणि नंतर हे इथं शब्द मुख्यतऐवजी संपूर्ण भारतीय अशी मागणी नव्हतीच, त्याने फक्त मुख्यत म्हणले, त्याच्यामुळं ऑगस्ट ऑफर नाकारली गेली विद्यार्थी मित्रांनो. तर ह्याच्यानंतर आपण क्रिप्स योजना पाहू जी 1942 मध्ये प्रसिद्ध झाली. तर विद्यार्थी मित्रांनो,
ही क्रिप्स योजनेत काय होतं की पूर्णपणे भारतीयांनीच हे तत्व मान्य केले, परंतु कधी विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा युद्ध संपेल. पण हा जो युद्ध चालू होता महायुद्ध त्यावेळेस, पण ते आपल्या भारतीय लोकांना कळून चुकलं होतं की जो महायुद्ध आहे तो लवकर काही संपणार नाही आणि हे ब्रिटिश आपल्याला असंच म्हणत राहील आणि आपल्याला अशी कधीच संधी देणार नाही की आपण आपल्या स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे जी संविधान सभा. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 स्वतंत्र राष्ट्राची संकल्पना अमान्य केल्यामुळे मुस्लिम लीगने इथे काय केली विद्यार्थी मित्रांनो, ही योजना फेटाळली. कारण मुस्लिम लीगचं असं म्हणणं होतं विद्यार्थी मित्रांनो की भारत जे आहेत ते जास्त हिंदूवादी आहेत, तर ठीक आहे, भारतात हिंदू लोक राहतील, आपण आपल्यासाठी स्पेशल स्वतंत्र असा राष्ट्र पाकिस्तान निर्माण करू. पण त्यावेळेस ही योजना फेटाळली, कारण ह्या क्रिप्स योजनेत असे नमूद नव्हते की 2 राष्ट्राची निर्मिती करू. नंतर विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधीजी ह्याच क्रिप्स योजनेवरच एक स्टेटमेंट देतात विद्यार्थी मित्रांनो. हा स्टेटमेंट आयोगाने विचारलेला आहे आणि IMP म्हणजे अशी स्टेटमेंटवर आयोग क्वेश्चन विचारतो. तर महात्मा गांधी यांनी असा स्टेटमेंट दिला की बुडते बँकेचा पुढील तारखेचा चेक, म्हणजे जी बँक सध्या बुडायची तयारीत आहे ती बँक आपल्याला म्हणते की तुम्ही पुढच्या तारखेला आहे आणि तुमचं हे चेक घ्या आणि तुम्ही नंतर पैसे काढा. असं कसं इम्पॉसिबल विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत ती बँक जाईल ना, आपले पैसे जातील, तसा खेळ. नंतर विद्यार्थी मित्रांनो, त्रिमंत्री योजना कॅबिनेट मिशन प्लॅन, ह्या योजनेवरच डिपेंड आपला काय आहे, भारतीय संविधान आहे. ह्या योजनेमुळेच आपल्या संविधानाला गती मिळाली आणि ह्या योजनेत नमूद जे घटक आहेत त्याच्यामुळेच आपल्या संविधानाची सार प्रत्यक्षपणे आली मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या कॅबिनेट मिशन प्लॅन 1946चे काय उद्देश आहे आपण पाहू सगळे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम 24 मार्च 1946 रोजी ही योजना भारतात आगमन करण्यात आली भारतात. नंतर 16 मे 1946 रोजी ही योजना प्रसिद्ध झाली, म्हणजे प्रत्यक्षात ही योजना 16 मे 1946ला प्रत्यक्षात आली. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्याच्यात 3 मंत्री होते. त्रिमंत्री म्हणून आयोग क्वेश्चन विचारू शकतो की कॅबिनेट मिशन योजनेत कोणकोणते 3 मंत्री होते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्याची मी ट्रिक सांगतो. ह्याची ट्रिक तुम्ही अशी लक्षात ठेवा. ACP ए म्हणजे कोण विद्यार्थी मित्रांनो, हा अलेक्झांडर, तो संरक्षणचा प्रमुख होता. नंतर सी म्हणजे हे स्टॅफर्ड क्रिप्स हे व्यापार मंडळाचे प्रमुख होते विद्यार्थी मित्रांनो. आणि P म्हणजे पॅथिक लॉरेन्स. तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो जशी ट्रिक लागेल, ज्या कन्सेप्टमध्ये ट्रिक लागेल तुम्हाला मी ट्रिक पण देत जाईल आणि मी काही फॉर्म्युले पण तयार केलेले आहेत जी तुम्हाला अभ्यासात सोपे जातील, त्या फॉर्म्युलेने लक्षात राहतील. नंतर विद्यार्थी मित्रांनो, ते सदस्य कसे प्रांतात आणि ब्रिटिश भारतात संस्थानात कसे सदस्य निवडले होते, कुठून कोणते सदस्य येणार होते आपण हे पाहू विद्यार्थी मित्रांनो. तर एकूण 389 सदस्य होते विद्यार्थी मित्रांनो आणि ब्रिटिश भारतासाठी 296 सदस्य आणि संस्थाने जी होती त्यांच्यासाठी 93 सदस्यांची तरतूद करण्यात आली विद्यार्थी मित्रांनो. पण जे गव्हर्नर जनरल असलेले राज्य होते 292, ते 292 राज्यात विद्यार्थी मित्रांनो प्रत्यक्षात इथे 11 राज्य होते आणि जे चीफ कमिशनरचे प्रांत होते 4. कोणकोणते? तर चीफ कमिशनर प्रांताचे जे 4 प्रांत होते, अजमेर, मारवाड, बलुचिस्तान, दिल्ली, हे जे प्रांत होते विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी स्पेशल इथे काय करण्यात आले विद्यार्थी मित्रांनो, 4 जागा देण्यात आली. आणि जे गव्हर्नर असलेले राज्य आहे बॉम्बे, मद्रास, बिहार, ओडिशा, मध्य प्रांत, संयुक्त प्रांत, हे विद्यार्थी मित्रांनो हे जे 11 राज्य आहेत आपण पुढे पाहणार आहोत त्यांच्यासाठी 292 जागा ठेवण्यात आल्या. तर विद्यार्थी मित्रांनो, हे ब्रिटिश भारताचे विभाजन. आता तुम्हाला मी हे ट्रिक दिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, काय गव्हर्नर असलेले जे 292 राज्य आहेत त्यात जे चीफ कमिशनरचे 4 प्रांत होते त्यांचे हे ABCD तुम्ही अशी ट्रिक लक्षात ठेवा. A अजमेर मारवाड, B बलुचिस्तान, C कुर्ग आणि D दिल्ली. विद्यार्थी मित्रांनो, एकदम फॅक्च्युअली तुम्हाला हा डेटा कसा म्हणजे तुमच्या लक्षात राहील त्याच पद्धतीने हे सगळे नोट्स फॉर्मॅट बनवलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्ही कमेंट करून सांगा तुमचा प्रतिसाद पाहिला मी आधीच्या व्हिडिओला. तुम्हाला नक्कीच M लक्ष्मीकांत, तुम्ही हा व्हिडिओ पहा, नंतर M लक्ष्मीकांत वाचा, कोणता पण बुक वाचा आणि आयोगाचे क्वेश्चन सॉल्व करायला जा. तुम्हाला तुमची कन्सेप्ट क्लिअर झालेली असेल आणि तुम्हाला जी IMP डाटा आहे हा तुम्हाला मी आधीच सांगत आलेलो आहे. हे नोट्स क्वांटिटी नाही क्वालिटी आहे. हे नोट्स क्वांटिटी नाही. दुसऱ्या पुस्तकात कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, भरभरून क्वालिटी, काही जे मुद्देश ते जे उद्देश असते ते वैशिष्ट्य ते सोडून दुसरंच काही म्हणजे ते समजण्यासाठी. पण हे विद्यार्थी नोट्स शॉर्ट बेस्ड आणि रिव्हिजनसाठी एकदम IMP. मी म्हणतो पोलीस भरतीचे विद्यार्थी असो, ST ISO PSI कंबाईन UPC MPC, तुमचा डाटा फॅक्ट सगळे ह्याच्यातून कव्हर होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपले बंगाल, मद्रास जे 11 राज्य होते
तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे 11 प्रांत तुम्हाला सांगितले मी, त्यांची पण ट्रिक पाहिजे तुम्हाला देतो मी. चला मग देऊनच टाकतो अभ्यासात हे चंचळे कसे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे हे प्रांत होते बॉम्बे, मद्रास, बंगाल, मद्रास, बॉम्बे, संयुक्त प्रांत, बिहार, मध्य प्रांत, ओरिसा, पंजाब, सिंध, वायव्य सरहद प्रांत आणि आसाम. तर त्यांची ट्रिक अशी आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला जो मास असतो का, मास जो म्हणजे असा हिरो टाईपचा जो माणूस असतो, मास तुम्ही पिक्चर पाहिला असेल तो हिरो आहे, तो कसा असतो विद्यार्थी मित्रांनो, तो मास VIP असतो. आणि आपण त्या मासला हे जो मासला आपण VIP प्लस VIP कोण असतो, भाई असतो एक. तर विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री काय त्याची, मास म्हणजे 2M मासला आपण 2 वेळेस, कारण 2 मद्रास आणि मध्य प्रांत, 2M मासला आपल्याला 2 हे द्यायचे विद्यार्थी मित्रांनो मास. त्याच्यानंतर 2 A आले विद्यार्थी मित्रांनो, कोणकोणते, आसाम आणि ओरिसा. नंतर S संयुक्त प्रांत आणि सिंध 2 S विद्यार्थी मित्रांनो. त्यांच्यानंतर VIP, V वरून कोणता विद्यार्थी मित्रांनो, वायव्य सरहद प्रांत. आणि नंतर हा I नॉमिनेट करायचा त्याला असंच म्हणजे आपल्या ट्रिकला योग्य बनवण्यासाठी. नंतर P कोणता विद्यार्थी मित्रांनो, पंजाब. आणि नंतर हा भाई जे आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या भाईवरून आपल्याला BBB लक्षात ठेवायची. BBB कोणचे, बॉम्बे, बंगाल आणि बिहार. विद्यार्थी मित्रांनो बघा किती शॉर्ट ट्रिकने आणि लक्षात राहील तसं नोट्स आहे ते, तुम्ही पूर्ण याचा फायदा घ्या विद्यार्थी मित्रांनो. तर आपण समोर जागांचे आरक्षण पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, जागांचे आरक्षण कसे दिले ते तुम्हाला ह्याच्यासाठी फक्त एक SMS द्यायचं आहे कोणाला, तुमच्या फ्रेंडला. काय द्यायचं, SMS. तर SMS कसा, S म्हणजे शीख, सर्वसाधारण आणि मुस्लिम यांचे ह्यांच्या जागांचे आरक्षण ठेवले होते विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर निवडणुका कशा झाल्या विद्यार्थी मित्रांनो, निवडणुका आपल्याकडे काय होतं त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, एवढा टाईम नव्हता आणि एवढे पैसे पण नव्हते त्यावेळेस, कारण इंग्रजांनी आपल्या भारताला लुटून असा जी सोने की चिडिया म्हणत होतो आपण, त्या सोने की चिडियाला आता लंके की कुडिया असं म्हणजे ठेवून घेतलं विद्यार्थी मित्रांनो. खूप जुलूम केले, आपल्या भारताला लुटले. जे कच्चे माल आपल्या भारतातून न्यायचे तिकडं त्यांना चांगलं मॉडिफाय करून आणायचे आणि दुप्पट किमतीने आपल्या भारताला तेच विकायचे. आणि जो माल त्यांना फायदेशीर असतो, एक्झाम्पल ज्यूट, तंबाखू, हेच माल ते काय करायचे विद्यार्थी मित्रांनो, शेतकऱ्यांना लावायचे. त्यांच्यावर अशी जुलूम वगैरे करायची विद्यार्थी मित्रांनो. मग त्याच्यामुळे आपल्याकडे पैसे वगैरे नव्हते, तर आपले भारत असा कमकुवत देश होत आलता विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यामुळं आपण निवडणुका काय केल्या विद्यार्थी मित्रांनो, अप्रत्यक्ष घेतल्या. कारण अप्रत्यक्ष निवडणुका मला माहीत आहे थोडे रॉंग टाईपच असतात. प्रत्यक्ष घेतले की तो जनतेतून माणूस येतो निवडून. तर विद्यार्थी मित्रांनो अशी आपण केली. तर पार्शियल इलेक्टेड आणि पार्शियल नॉमिनेटेड म्हणजे काहीचे आपण प्रत्यक्ष निवडणुका घेतल्या आणि काहीचे जे संस्थाने होते. तर आपण समजू, प्रांतीय कायदे मंडळाच्या सदस्यांकडून जे प्रांतीय कायदे मंडळाचे सदस्य होते, म्हणजे आजची राज्यसभा आपली जी राज्यसभा असते 1/3 दर 2 वर्षांनी आपले काय होते, तसंच विद्यार्थी मित्रांनो ही आजची राज्यसभेसारखीच आहे. नंतर संस्थाने प्रतिनिधी संबंधित संस्थानाकडून नामनिर्देशित म्हणजे जे संस्थाने होते त्यांच्याकडून त्यांचे नॉमिनेटेड नामनिर्देशित करून आले बा, की हा आमचा सदस्य, हा सचिन आमचा सदस्य, हा रोहित आमचा सदस्य, असा नामनिर्देशित विद्यार्थी मित्रांनो. तर त्याच्यानंतर ह्याचे निवडणुका झाल्यानंतर ते जुलै-ऑगस्ट 1946ला निकालाचा रिझल्ट आला विद्यार्थी मित्रांनो. तर ह्याच्यावर पण आयोग क्वेश्चन विचारलेले आहेत खूप वेळेस. तर त्या जुलै-ऑगस्ट 1946च्या निकाल असा आला विद्यार्थी मित्रांनो, जो काँग्रेस पक्ष होता, असा काँग्रेस पक्ष त्यावेळेस त्यांचे नेतृत्व चांगले होते, नेतृत्वात चांगले नेते होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते. तर असे नेते, तर त्यांनी काँग्रेसच्या 208 जागा जिंकली विद्यार्थी मित्रांनो त्यावेळेस. नंतर मुस्लिम लीगने 73 जागा जिंकल्या. आणि नंतर जे अपक्ष होते विद्यार्थी मित्रांनो, कम्युनिस्ट पक्ष, नंतर शेतकरी वर्ग, ह्यांचे जे अपक्ष वर्ग होते त्यांचे 8 जागा जिंकल्या. आणि व इतर पक्षांनी 1-1 जागा जे जिंकल्या जे इतर पक्ष होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आणि हे इम्पॉर्टंट आहे, महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना, महात्मा गांधी आणि मोहम्मद जिना हे दोघेच सोडून सर्व त्यावेळेसचे जे महत्त्वाचे नेते होते, सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, राजेंद्र प्रसाद, हे सगळ्या महत्त्वाच्या नेत्याने त्यावेळेस संविधान सभेत भाग घेतला होता विद्यार्थी निवडणुकीत. पण हे 2 महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना ह्यांनीच फक्त संविधान सभेत भाग घेतलेला नव्हता विद्यार्थी. त्याच्यानंतर हे आपण जे इतर जे पक्ष होते अपक्ष, जे म्हणजे जे हे 8 जागा होत्या का, हे त्यांचे जे पक्ष आहेत त्यांनी 1-1 जागा जिंकल्या होत्या. तर हे कोणते पक्ष होते विद्यार्थी म्हणजे क्वेश्चन येऊ शकतो, त्याच्यामुळं आपल्याला सर्व डेटा क्लिअर पाहिजे. युनियनिस्ट पार्टी, नंतर युनियनिस्ट मुस्लिम लीग, नंतर शेड्यूल कास्ट फेडरेशन, कम्युनिस्ट पार्टी, नंतर शीख गैर काँग्रेस म्हणजे ह्या शीखमध्ये काँग्रेस नव्हती, ऑनली शीखच आहे. नंतर कृषक प्रजा पार्टी, हे इतर पक्ष विद्यार्थी मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 हे 7
पक्ष होते विद्यार्थी मित्रांनो. जे नंतर विद्यार्थी मित्रांनो असं म्हणलं जातं की काही अशी टीकाकारांनी अशी टीका केली काही संविधानिकवर की हे संविधान फक्त एकच मतदारसंघ होता, संविधानात फक्त हिंदूच होते असं नाही विद्यार्थी मित्रांनो. संविधानात ह्या स्त्रियांना पण भाग दिला होता आणि हे स्त्रिया दलित होत्या, कोणी मुस्लिम होत्या विद्यार्थी मित्रांनो, तर कोणी वेगवेगळ्या शीख पारशी असे प्रत्येकांना आपण त्यावेळेस रिझर्वेशन दिलं ना विद्यार्थी. त्याच्यामुळं मग हे 15 जे आपल्या संविधान सभेतील महिला आहेत त्यांच्यावर पण आयोग क्वेश्चन विचारू शकतो, त्यांच्या प्रांतावर क्वेश्चन विचारू शकतो आणि ह्यांचे नाव पण विचारू शकतो की कोणी पार्टिसिपेट केलं. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे नाव एकदा कानावून गेले आणि एकदा तुम्ही लिहून काढा, हे लक्षात राहिले तर तुम्हाला क्वेश्चन इझी सॉल्व्ह होऊ शकतो विद्यार्थी. तर त्यांचे नाव असे आहे, सर्वप्रथम जी दुर्गाबाई देशमुख होती मराठी बाई, ती पण होती बेगम रसूल. नंतर ही बेगम रसूल विद्यार्थी मित्रांनो मुस्लिम स्त्री होती. नंतर रेणुका रे, नंतर राजकुमारी अमृता कौर, नंतर हंसाबेन मेहता, पूर्णिमा बॅनर्जी, नंतर लीला रॉय, दक्षियानी वेलगोइन ही विद्यार्थी मित्रांनो एसी कास्टमधली पहिली महिला होती. नंतर सरोजिनी नायडू, विजयलक्ष्मी पंडित आपल्या महाराष्ट्राची पहिली स्त्री म्हणून राज्यपाल, जी त्यांचे तुम्ही समाजसुधारकामध्ये त्यांच्याबद्दल तुम्ही स्टडी करून पहा की अशी धाडसी स्त्री होती त्यावेळेसची विद्यार्थी मित्रांनो. आणि आताच्या मुली बघितल्या अरे काय नाही रे, त्यावेळेसचे तुम्ही रणरेणांगिनी सावित्रीबाई फुले ज्यांनी मुलीच्या शाळा काढण्यासाठी माझ्या मुली फक्त चुलीपर्यंतच राहतात, माझ्या मुलीला मी चुलीपर्यंत नाही ठेवणार, त्यांना या देशाच्या राष्ट्रपती सध्याच्या आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर त्यांना ते तिथपर्यंत जाणं शक्य झालं फक्त माझ्या सावित्रीमुळं. माझ्या सावित्रीने एवढं केलं विद्यार्थी मित्रांनो मुलीसाठी. खूप इतिहासात खूप बोलण्यासारख्या विद्यार्थी मित्रांनो, कारण त्यावेळेसच्या ज्या प्रथा होत्या मुली नाही शिकायला पाहिजे, त्या सावित्रीबाई फुलेंनी एवढे छळ सोसले स्वतःची. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हिस्ट्री वाचली असेल, ते विद्यार्थी शिकवायला शाळेत जाताना जी साडी घालून जायची त्या साडीवर लोक काय करायचे, दगडं टाकायचे, अंडे फेकायचे, शेण टाकायचे. पण ती त्यावेळेस जर हारली असती, खचून गेली असती विद्यार्थी मित्रांनो, तर हे आज शक्य झालं असतं का? आज भारताची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू बनली असती विद्यार्थी मित्रांनो? नाही बनली असती, कारण शिक्षणाचा त्यावेळेस तिढा उचलला कोणी? माझ्या रणरांगिणी सावित्रीबाई फुलेंनी. नंतर विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे पाहू संविधान सभेचे कामकाज. आता आपण हे जे महिला होत्या त्या महिला कमला चौधरी होत्या, त्याच्यानंतर मालती चौधरी, सुचेता कृपलानी, अम्मू स्वामीनाथन आणि एनी मास्करेन. तर विद्यार्थी मित्रांनो आपण सर्वप्रथम आता संविधान सभेचे कामकाज पाहूया. तर सर्वप्रथम ह्याच्या आधी तुम्हाला मी आयोगाचा क्वेश्चन सांगतो, जे क्वेश्चन आयोगाने फ्रेम केलं विद्यार्थी मित्रांनो. तर विद्यार्थी मित्रांनो आयोगाने असं केलं की संविधान सभेचे कामकाज जे झाले संविधान सभेची 9 डिसेंबर 1946 तर फर्स्ट बैठक झालीच प्रथम, पण त्याच्या आधीच कधी विद्यार्थी 6 डिसेंबर 1946 6 डिसेंबरला विद्यार्थी मित्रांनो काय झालं की संविधान बनवून तयार होऊन आपलं गठीत झालं विद्यार्थी मित्रांनो. तर आयोगाने असंच विचारले की संविधान सभेचा फर्स्ट टाइम संविधान 6 डिसेंबरला काय झालं विद्यार्थी गठीत झाले. त्याच्यानंतर पहिली बैठक कधी झाली विद्यार्थी मित्रांनो 9 डिसेंबर 1946 वार सोमवार सकाळी 11 वाजले होते आणि कॉन्स्टिट्यूशन हॉल सेंट्रल हॉल न्यू दिल्ली येथे पहिली सभा बैठक झाली विद्यार्थी मित्रांनो तिथे. त्याच्यानंतर तिथं उपस्थित सदस्य किती होते विद्यार्थी मित्रांनो? सगळे 207 सदस्य होते, त्यात एकूण 9 महिला होत्या विद्यार्थी मित्रांनो. आणि मुस्लिम लीग आणि संस्थानांनी बहिष्कार टाकले, कारण त्यांना वाटलं की आपल्याला स्वतंत्र देश पाहिजे, आपल्याला भारत देशमध्ये पार्टिसिपेट नाही करायचं, त्याच्यामुळे बहिष्कार टाकले. तर विद्यार्थी मित्रांनो सभागृहात सर्वप्रथम बोलणारे व्यक्ती म्हणजे सर्वप्रथम त्यांनी सांगितलं की आपली जी ही संविधान सभा आहे कशी असेल, आपल्याला कोणत्या समित्या नेमायच्या आहेत, काही सगळं म्हणजे कार्यकाळ कसं पार पाडायचे त्यासाठी सर्वप्रथम कोणी JB कृपलानी यांनी बोलले. नंतर तात्पुरता अध्यक्ष नेमण्यात आले, कारण आता बघा कोणतं पण काम करायचं म्हटल्यावर एक अध्यक्ष लागतोच, कारण त्यांना प्रोमोट करायला. त्याच्यामुळे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची सर्वप्रथम तात्पुरते अध्यक्ष म्हणून निवड झाली विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला आयोग हे मॅच द पेअरमध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो. त्यानंतर फ्रान्सची जी पद्धत आहे, फ्रान्सची जी कोणची पद्धत आहे, जे ज्येष्ठ असेल जे प्रौढ व्यक्ती असेल त्यांना अध्यक्ष म्हणून निवड, तर तशी त्यांची डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची अध्यक्ष म्हणून निवड केली विद्यार्थी मित्रांनो. आणि त्याच्यानंतर अशी गोष्ट होती की जे सच्चिदानंद सिन्हा होते त्यांना दुपारी जेवणानंतर डॉक्टरांनी सांगितलं बा की तुमचं वय झालं आहे, तुम्ही प्रौढ आहात, ज्येष्ठ आहात, तर तुम्ही दुपारी जेवण केल्यानंतर जास्त वेळ बसत जाऊ नका. पण विद्यार्थी मित्रांनो अख्खा भारत आपल्या असा भारत देश उत्साहात होता की आपली ही संविधान सभा बनणार आहे आणि त्या संविधान सभा रुकावट नाही येऊ नाही शकणार, म्हणून डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा असे म्हटले की माझी तब्येत वगैरे बरोबर नसती, एक आपल्याला तात्पुरता उपाध्यक्ष नेमून ठेवा, कारण तो मी नसल्यावर माझे कामकाज तो पार पाडेल. त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जे फ्रँक अँथली होते त्यांना तात्पुरते उपाध्यक्ष केले आपण.
नंतर विद्यार्थी मित्रांनो 11 डिसेंबर 1946ला नंतर अशी बैठक झाली की कायमस्वरूपीच आपण अध्यक्ष आपल्या संविधान सभेसाठी दिला, तो सर्वप्रथम डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना आपण सर्वप्रथम आपल्या संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष केले विद्यार्थी मित्रांनो। नंतर जे घटनात्मक सल्लागार होते म्हणजे आपल्या घटनेसाठी जे सल्ला देणार होते की ही घटनाची टाईप कशी अशी, याचे प्रकार कसे असावे, आपल्याला घटनेत कोणकोणची परिशिष्टे नंतर सूची आपल्याला ठेवायची, त्याच्यासाठी घटनाचे जे साहित्य सल्लागार होते विद्यार्थी मित्रांनो ते कोण होते, सर BN राव। नंतर उपाध्यक्ष नेमण्यात आले। पण विद्यार्थी मित्रांनो आयोगाने मागच्या वेळेस असा क्वेश्चन विचारला होता की 11 डिसेंबर 1946ला जे उपाध्यक्ष होते त्यांची नेमणूक झाली का दोन्ही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्यासोबत? नाही विद्यार्थी मित्रांनो, जे उपाध्यक्ष होते HC मुखर्जी त्यांना आपण 25 जानेवारी 1947ला संविधान सभेचे उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले आणि नंतर दुसरे उपाध्यक्ष जे VT कृष्णाचारी त्यांना 16 जुलै 1947ला। नंतर विद्यार्थी मित्रांनो 13 डिसेंबर 1946ला आपले भारताचे पंतप्रधान जे बनले फर्स्ट पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी एक उद्दिष्टांचा ठराव मांडला। ते कधी 13 डिसेंबर 1946ला, तर तो उद्दिष्टाचा ठराव कधी पास झाला विद्यार्थी मित्रांनो 22 जानेवारी 1947। बघा हे एवढा टाइम का लागला विद्यार्थी मित्रांनो आपल्या संविधान सभेला पास होण्यासाठी? कारण मुस्लिम लीगची वाट पाहिली होती की मुस्लिम लीग देशाला कशाला फाळणी करतील, होतील एकत्र येतील, मग त्यांच्या समस्या त्यांच्यासाठी मग हा टाइम लागला विद्यार्थी मित्रांनो। पण मुस्लिम लीगने संविधान सभेला पाठिंबा दिलेला नाही। नंतर विद्यार्थी मित्रांनो भारतीय स्वातंत्र्याचा जो कायदा आहे 1947चा तो आपण पाहू विद्यार्थी मित्रांनो। त्या कायद्याची वैशिष्ट्ये काय होती? तर ब्रिटिश पार्लमेंटने भारतासाठी पास केलेला हा शेवटचाच कायदा विद्यार्थी मित्रांनो, कारण आपला भारत देश आता स्वतंत्र होणार होता, ह्या ब्रिटिशांच्या तावडीतून सुटणार होता। आता त्यांचे हक्क आपल्यावरचे सगळे हक्क आपण आपले हक्क घेतले होते विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांचा आता कारभार संपुष्टात आला आणि आपल्यासाठी त्यांनी हा आता शेवटचाच कायदा तयार केला जो 1947चा होता। त्यात विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय केलं, मुस्लिम लीग नाराज होती विद्यार्थी मित्रांनो, कारण त्यांना वाटत होतं की आपल्याला स्पेशल देश पाहिजे, तर त्यांच्यासारखंच झाला। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यांना वाटत होते हिंदू भारतात आहे, भारतात ठीक आहे, पण त्यांना नाही माहीत हे हिंदू पण मुस्लिम लोकांना सर्व समधर्मीयांना सांभाळून घेतात आणि गुण्यागोविंदाने आज आपला भारत देश कोणती जात कोणती प्रथा जी जुनी होती विद्यार्थी प्रथा तगड्या म्हणजे सगळ्या त्या प्रथा बंद करून आज एक नवनिर्माण भारत चालू आहे। सगळे ख्रिश्चन समाज, इस्लाम समाज, मुस्लिम समाज, हिंदू समाज सर्व एकत्र गुण्यागोविंदाने 15 ऑगस्ट साजरा करतात, गणपती महोत्सव साजरा करतात, ईद साजरा करतात विद्यार्थी मित्रांनो, सगळे असे त्यावेळेसचे। पण आता जाऊ दे ते काही लोकांचे कारणास्तव असते। तर विद्यार्थी मित्रांनो हा शेवटचा कायदा, भारत आणि पाकिस्तान 2 राष्ट्र निर्माण झाली तिथे। नंतर माउंटबॅटन योजना, हे माउंटबॅटन योजनेत काय ठरलं विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वप्रथम 3 जून 1947 रोजी ही भारतीयांसमोर मांडण्यात आली। नंतर 4 जुलै ब्रिटिश पार्लमेंटमध्ये ही मांडण्यात आली विद्यार्थी मित्रांनो आणि 5 जुलै ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास झाली। जे ब्रिटिश सरकारचे पार्लमेंट होते तिथे 5 जुलैला पास झाली आणि नंतर 18 जुलै 1947 हे ब्रिटिशची जी राज्यसत्ता होती त्या राज्यसत्तेची त्याला सही झाली विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांनी असं नमूद केले की भारतासाठी आता 15 ऑगस्ट 1947 हा एक कायदा भारताच्या राज्यघटनेचा लागू झाला आणि त्या कायद्यानुसार भारत देश स्वतंत्र झाला। तर त्या कायद्यात काय तरतूद होती विद्यार्थी मित्रांनो, ह्या तर आपण पाहू भारत आणि पाकिस्तान हे 2 राष्ट्र यांना आपापली स्पेशल म्हणजे त्यांना सर्वस्व दिले की तुम्ही तुमची राज्यघटना तुम्ही स्वतः तयार करा आणि त्याच्यामुळे भारत आणि पाकिस्तान ह्या 2 राष्ट्रांना आपापली घटना निर्माण करण्याचे अमर्याद अधिकार प्राप्त झाले विद्यार्थी मित्रांनो। तर तुम्हाला आता देश तुमचा कसा चालवायचा आहे, तुम्हाला अमेरिकेसारखं राज्यप्रांत एकच ठेवायचे की केंद्राला काही कायदे केंद्रासाठी अधिक आणि राज्यासाठी काही कायदे कमी असं ठेवायचे, कसं त्यांना अधिकार देण्यात आला आणि आता तुम्ही तुमची राज्यघटना तयार करा। तर विद्यार्थी मित्रांनो ह्या राज्यघटनेत अमूल्य असा कोणता असा नेता असेल तर विद्यार्थी मित्रांनो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे अध्यक्ष झाले 29 ऑगस्टला आणि त्यांची अप्रतिम कामगिरी पार पडली होती, आपण पुढे पाहणार आहोत ते पण। तर विद्यार्थी मित्रांनो संस्थानिकांना दोन्हीपैकी कोणत्याही एका राष्ट्रामध्ये समाविष्ट होण्यासाठी त्यांना असं अट नव्हती की तुम्ही ह्याच राष्ट्रात यावा त्याच राष्ट्रात नाही, तुम्ही भारतात येऊ शकता, तुम्ही पाकिस्तानात जाऊ शकता, तुम्हाला काय मनमानी करायची ती करा, पण आधी आमच्या भारत देशाला स्वातंत्र्याच्या ॲक्टनुसार फाळणी करू द्या। नंतर विद्यार्थी मित्रांनो तसेच स्वतंत्र राहण्याचीही त्यांना स्वातंत्र्य देण्यात आले। नंतर विद्यार्थी भारतीय स्वातंत्र्याचा जो कायदा होता 1947 त्यांनी संविधान सभेच्या आपण पुढील बाबी पाहू त्या बाबीत काय काय तरतूद करण्यात आली।
तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम त्या कायद्यात संविधान सभा पूर्ण सार्वभौम, आतापर्यंत आपण पूर्ण सार्वभौम होतो का नाही, तर आता आपण पूर्ण सार्वभौम, पूर्ण सार्वभौम म्हणजे स्वतःचाच आपला सगळा, की आपल्यावर कोणाचा अधिकार नसणार की तुम्ही बाबा हे करा ते करा, तुम्ही टॅक्स द्या हे द्या, नाही. आपण आपल्या मनानुसार, म्हणजे आज प्रत्येक व्यक्ती भारतात स्वातंत्र्याने जगतो, तो कुठे पण जाऊ शकतो, काही पण खाऊ शकतो, कुठे पण जमीन घेऊ शकतो. तर असे ह्याच टाईपचं सार्वभौम. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण नंतर पुढे काय झालं, संविधान सभेला कायदेमंडळाचा दर्जा प्राप्त झाला. संविधान सभा ही काय झाली विद्यार्थी मित्रांनो, आता कायदेमंडळ झाली आहे की, आणि ह्या कायदेमंडळाला दर्जा प्राप्त झाला विद्यार्थी मित्रांनो पूर्ण. नंतर भारतासाठी जेव्हा घटना जेव्हा आपली भारताची राज्यघटना होती, त्याला जेव्हा लिहित होते त्यावेळेस लिहिताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय असायचे, त्यावेळेस अध्यक्ष असायचे. पण आपल्या भारताचे राज्यघटनेचे जे कायदे आहेत ते कायदे बनवण्याच्या वेळेस जी.व्ही. मावळणकर, हे जी.व्ही. मावळणकर विद्यार्थी मित्रांनो हेच आपले पहिले लोकसभेचे अध्यक्ष होते विद्यार्थी मित्रांनो, पहिले लोकसभेचे अध्यक्ष झाले विद्यार्थी मित्रांनो. तर त्यांना विद्यार्थी मित्रांनो आय थिंक 17 नोव्हेंबर 1947ला त्यांना हे कायद्याचे अध्यक्ष बनवण्यात आलेत. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे पाहू आपण, संविधान सभेला ब्रिटिश पार्लमेंटने केलेल्या कोणत्याही भारतविषयक कायद्यात बदल करण्याचा किंवा रद्द करण्याचा पूर्णपणे अधिकार प्राप्त झाला होता विद्यार्थी मित्रांनो ह्या 1947च्या ॲक्टने. नंतर तिसरी तरतूद काय करण्यात आली होती, त्यात पाकिस्तानात गेलेल्या क्षेत्रातील जे मुस्लिम लीग होते त्या मुस्लिम लीगचे सदस्य संविधान सभेतून बाहेर पडले आणि आपली शेवटची सदस्याची सर्व सदस्य संख्या 299 इतकीच राहिली विद्यार्थी मित्रांनो. त्याच्यानंतर हे जागांचे विभाजन कसे होते ते पाहू विद्यार्थी मित्रांनो आपण. तर ह्यात जे आपले जागांचे विभाजन कसे झाले, सगळे 299 सदस्य होते, तर त्यांपैकी जे आपले 11 राज्य होते, प्रांत होते, त्यांचे 229 सदस्य राहिले. आणि 229 सदस्य कसे राहिले विद्यार्थी मित्रांनो, जे राज्य होते राज्यांसाठी किती राहिले, फक्त आता 226च राहिले. आणि जे आपले 4 प्रांतिक हे होते विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्यासाठी फक्त काय केलं, जे ABCD होती, ABCD विभाजन कसे केले, 299 सगळ्या जागा राहिल्या होत्या. नंतर त्यातून हे 299 मधून जे ब्रिटिश भारत होते त्यांचे जे प्रांत होते ते प्रांत, आणि जे संयुक्त प्रांत होते जे आयुक्तांचे 4, त्यांच्यासाठी मग ह्याच्यातून 4 मधून जो बलिचिस्तान होता तो बलिचिस्तान पाकिस्तानात विलीन झाला. नंतर 3च प्रांत राहिले, कोणकोणते, कुर्ग, मारवाड आणि दिल्ली. बलुचिस्तान ह्याच्या पाकिस्तानात गेला, त्याच्यामुळं मग इकडे राज्याचे 226च राहिले आणि इकडचे हे 3च प्रांत राहिले. तर असे सगळे 229 राहिले. आणि जे राज्याची राज्य होती त्यांच्यासाठी म्हणजे संस्थानिक आहे त्यांच्यासाठी 70 जागा देण्यात आल्या. नंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे घटना समिती म्हणजे काय होतं त्या घटना समितीमागे उद्देश, की आपल्या ह्या घटना बनवताना त्यांना वेग मिळावं, वेग प्राप्त व्हावं, लवकरात लवकर आपली संविधान सभा बनवून तयार व्हावी म्हणून काही समित्या स्थापन केल्या. आणि ह्या समित्यांवर आयोगांचे क्वेश्चन येत आहेत हमखास, म्हणजे येते ते जबाब. तर एकूण सगळ्या 22 समित्या होत्या, त्यांपैकी विशिष्ट व्यवहारविषयक 12 आणि कार्यपद्धतीच्या व्यवहारासाठी 10. तर ह्या समितीचे जे अध्यक्ष होते त्यांच्याबद्दल आयोग क्वेश्चन विचारतोच, कारण आयोगाला असं पण, तर ते जे इम्पॉर्टंट समित्या आहेत आणि त्यांचे जे अध्यक्ष आहेत, महत्त्वाचे जे प्रमुख नेतृत्व केले त्यांनी, त्यांचे जे अध्यक्ष आहेत त्यांच्याबद्दल आपण आता पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपले पंडित जवाहरलाल नेहरू हे संघ राज्य अधिकार समिती, नंतर संघ राज्य घटना समिती. आपल्याला वाटेल विद्यार्थी मित्रांनो ठीक आहे, संघाची सगळी जबाबदारी त्यांच्याकडेच होती, ते पंतप्रधान तर होणारच होते, तर पण राज्यासोबत वाटाघाटी ही पण समिती त्यांचेच अध्यक्ष होते. इथं आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतो, कारण प्रांताबद्दल बोलली की आपण लोह पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे आपण आकर्षित होतो, कारण राज्याचं म्हटलं की प्रांत त्यांचं येते. पण इथं राज्यांसोबत वाटाघाटी समिती पंडित जवाहरलाल नेहरूच अध्यक्ष आहेत. नंतर संविधानाचा मसुदा तपासण्यासाठी विशेष जी समिती होती त्याचे पण आपण जवाहरलाल नेहरू यांना अध्यक्षस्थान देतो, कारण इथं असं तुम्ही कन्फ्यूज होऊ शकतो की मसुदा शब्द आल्यामुळे की ते पोरं काय करतात विद्यार्थी मित्रांनो, की काही शब्द वाचतात पण ते असे शब्द, मसुदा शब्द आला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते तर सगळं त्यांच्याकडेच. तसं नसतं विद्यार्थी मित्रांनो, पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यावेळेस ते अध्यक्ष होते त्या समितीचे. नंतर डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे पहिले आपले राष्ट्रपती बनले होते विद्यार्थी मित्रांनो भारताचे, तर ते त्यांचे ध्वजावरील जी समिती होती त्यांचे अध्यक्षपद त्यांच्याचकडे होतं. नंतर सुकाणू समिती आणि नंतर कार्यपद्धतीविषयक नियम. आपण असं लक्षात ठेवू की आपले जो भारत आहे त्याचा नियम आपले जे राष्ट्रपती त्यांचे नुसारच चालतात ना विद्यार्थी मित्रांनो, तर तसाच हा नियम बोली की डॉक्टर राजेंद्र प्रसाद. नंतर वित्त व स्टाफ समितीचे कोण अध्यक्ष होते, तर राजेंद्र प्रसादच होते. नंतर डॉक्टर बाबासाहेब
बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण भारतरत्नाचे शिल्पकार त्यांना असं संबोधित करतो, तर ते डॉक्टर B.R. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते विद्यार्थी मित्रांनो. तर त्यांनी नंतरच्या आपण मुख्य समिती पाहू, मसुदा समिती आपण डिटेलमध्ये पाहू, त्यांचे सदस्य कोण कोण होते, कोणाच्या जागेवर कोणते नवीन सदस्य आले आणि त्यांनी मसुदा कधी बनवला, त्यांच्या बैठका सगळे पाहू खाली. आपण आता हे समोरचे टॉपिक पाहू. सध्या हे मुख्य समित्या ज्या होत्या त्या प्रांतीय घटना समिती होती, त्याचे सरदार वल्लभभाई पटेल. मी आताच बोललो तुम्हाला प्रांताबद्दल आपल्याला विषय आला की आपण सरदार वल्लभभाई पटेलांना श्रेय देतो. तर ते सरदार वल्लभभाई पटेल हे प्रांतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. नंतर जी मूलभूत अल्पसंख्याक समिती होती त्याचे पण अध्यक्ष सरदार वल्लभभाई पटेलच होते. नंतर घटना समितीच्या कार्याबाबत त्याचे कार्य जे होते G.V. मावळणकर, जे आपले हे लोकसभेचे पहिले अध्यक्ष, ते ह्या समितीचे अध्यक्ष होते. नंतर कार्य व व्यवहार समिती K.M. मुंशी हे होते विद्यार्थी मित्रांनो. नंतर मूलभूत हक्क व अल्पसंख्याक यांचे विषयक समिती मी आताच बोललो तुम्हाला, सरदार वल्लभभाई पटेल होते. नंतर मूलभूत हक्क उपसमितीचे कोण, तुम्हाला इथं पण कन्फ्यूज होईल, त्याच्यामुळं मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो. आपल्या हक्कांवरती कृपा झाली, आपल्या मूलभूत हक्कांवरती कृपा झाली म्हणजे जे आपले मूलभूत हक्क होते, मूलभूत हक्क पे ऊपरवाले की कृपा हो गई. मूलभूत हक्कावर मूलभूत हक्काची उपसमिती होती त्याचे J.B. कृपलानी हे अध्यक्ष होते. नंतर अल्पसंख्याकांची जी उपसमिती होती त्याचे H.C. मुखर्जी अध्यक्ष होते. नंतर पूर्वोत्तर सरहद आदिवासी व आसाम वगळलेले जे प्रांत होते त्यांच्यासाठी गोपीनाथ बोरडोले हे अध्यक्ष होते त्या समितीचे. नंतर विद्यार्थी मित्रांनो, जी व्हेरी IMP आणि इम्पॉर्टंट समिती म्हणजे आपल्या राज्यघटनेचा जी आत्मा म्हटली जाते अशी समिती, जी मसुदा समिती, सगळी आपली राज्यघटनेचा स्तार ह्या समितीत लपलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पाहू. सर्वप्रथम ह्या मसुदा समिती कधी 29 ऑगस्ट 1947ला स्थापन करण्यात आली आणि त्यांचे एकूण 7 सदस्य होते. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे त्यांचे अध्यक्ष होते व काही इतर सदस्य. N. गोपालस्वामी अय्यंगार हे त्यांचे सदस्य होते. अल्लादी कृष्णस्वामी अय्यंगार, K.M. मुंशी, सईद मोहम्मद सादुल्ला. विद्यार्थी मित्रांनो, हे ह्या समितीचे उपाध्यक्ष होते. व्हाईस प्रेसिडेंट ऑफ मसुदा समिती कोण, सईद मोहम्मद सादुल्ला. नंतर N. माधवराव मित्तर यांच्या जागी कोण आले विद्यार्थी मित्रांनो, M. माधवराव. आपण असं करू TD कृष्णाचारी खेतान यांच्या जागी. तर आपण आयोगाने असं पण क्वेश्चन विचारले होते की कोणी कुणाला रिप्लेस केला, तर हे M रिप्लेस बाय M म्हणजे हे मित्तरला कोणी रिप्लेस केले, माधवरावांनी. आणि नंतर TT कृष्णाचारी आणि खेतान यांच्या जागी म्हणजे K रिप्लेस बाय K म्हणजे Kनी केला रिप्लेस केलं आणि Mनी Mला, म्हणजे कोणी कोणाच्या जागेवर सदस्य बनला असा क्वेश्चन विचारू शकतो. नंतर आपण घटनेची स्वीकृती पाहू विद्यार्थी मित्रांनो. सर्वप्रथम आपल्या घटनेचा मसुदा कधी तयार होऊन आला, तर घटनेचा अंतिम मसुदा 4 नोव्हेंबर 1948ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडला व त्यात 3 वाचने झाली. त्यात. नंतर प्रथम वाचन त्याचे कधी झाले विद्यार्थी मित्रांनो, 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948. तुम्हाला आयोग डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो, प्रथम वाचन कधी झाले, द्वितीय वाचन असे, आणि मॅच द फॉलोइंगमध्ये तुम्हाला मॅच द पेअरमध्ये क्वेश्चन टाकू शकतो विद्यार्थी मित्रांनो. नंतर द्वितीय वाचन 15 नोव्हेंबर 1948 ते 17 ऑक्टोबर 1949ला झालं. आणि नंतर यात सगळ्या एकूण दुरुस्त्या किती सुचवल्या विद्यार्थी मित्रांनो, 7653 दुरुस्त्या सुचवल्या आणि नंतर 2443 दुरुस्त्या केल्या. मग तुम्ही म्हणाल सर ही प्रथम वाचन कधी झाले, 4 नोव्हेंबर ते 9 नोव्हेंबर 1948 आणि नंतर डायरेक्टच 15 नोव्हेंबर ते 1948 ते 17 ऑक्टोबर 1949. डायरेक्ट 48 49 म्हटलं 1 वर्ष लगभग. एवढा टाईम का लागला, अरे ते लोकांपर्यंत लोकांना आपल्या स्वतःचे मत मांडण्याबाबत आणि काही दुरुस्ती सुचवण्याबाबत ते प्रसिद्ध केलं होतं, त्याच्यामुळे त्याला टाईम लागला. नंतर तृतीय वाचन कधी झाले, तृतीय वाचन त्याचे 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 1949मध्ये झाले आणि नंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना शेवट स्वीकारण्यात आली. बघा 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारली, पण अंमलबजावणी प्रत्यक्षात केली का नाही. तर अंमलबजावणी कधी केली, आपला प्रजासत्ताक दिन आपण जो आज साजरा करतो 26 नोव्हेंबर 1950 त्यापासून अंमलात आली. पण त्यावेळेस असं झालं की
आपण काही घटनेची स्वीकृती केली आणि काही अंमलबजावणी केली, तर काही कलमे आपण त्यावेळेस केली, त्या ते खाली आपण पाहू, ते पण पुढे आहे. तर सर्वप्रथम आपण आता हे पाहू घटनेची स्वीकृती आणि घटना निर्मितीचा काळ. पूर्ण आपला जो भारताचं संविधान आहे त्याच्यासाठी वेळ किती लागला, हे कॉमन प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. हे कुठं पण पोलीस भरती वगैरे सरळ सेवाला कुठं पण हा क्वेश्चन विचारू जातो, त्यामुळं लक्षात ठेवा IMP आहे. तर 2 वर्ष 11 महिने 17 दिवस एवढा कालावधी आपल्या संविधानाला तयार व्हायला लागला आणि 24 जानेवारी 1950ला फायनल झाला. नंतर हे घटना समितीने केलेले काम प्रत्यक्ष 165 दिवस काम केले, त्यांपैकी 114 दिवस त्याने मसुद्यावरच चर्चा केली आणि ह्या मसुदा समितीने जे केलेले काम होते ते 141 दिवस काम केले प्रत्यक्ष, आणि एकूण खर्च 64 लाख रुपये, 64 लाख रुपये त्यावेळेस खर्च आला विद्यार्थी. 64 लाख म्हणजे त्यावेळेस खूप पैसे होते. तर आपण आता हेच पाहिले की घटनेची अंमलबजावणी कधी केली. मी तुम्हाला आता हेच बोललो की 6 जानेवारी 1950ला त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्यात आली. ती स्वीकृत झाली ती 26 नोव्हेंबर 1949लाच, पण त्यावेळेस पूर्णपणे सगळे कलम वगैरे सगळे लागू झाले का नाही. तर कलम 394 मध्ये सांगितल्याप्रमाणे त्यावेळेस कोणकोणते कलम अंमलबजावणी झाली त्यांची आपण पुढे पाहू. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यावेळेस जी घटनेची अंमलबजावणी झाली, तर हे कलम 5, 6, 7, 8 आणि 9 हे नागरिकत्वाबद्दल आहेत. जे आपले भारताचं नागरिकत्व आपण प्रदान करतो ना, की आम्ही भारताचे लोक आहेत आणि त्यांच्याबद्दल जे आपल्याला नागरिकत्वामुळे जे बेनिफिट भेटतात आपल्याला, हे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी वगैरे, नंतर मतदार कार्ड, हे तर त्यावेळेस 5, 6, 7, 8, 9 हे नागरिकत्वाबद्दल आहे विद्यार्थी मित्रांनो हे कलम. नंतर जी 60 आहे, ही 60 कलम कोणाचे, आपले जे भारताचे राष्ट्रपती आहेत त्यांचे राष्ट्रपतीची शपथ त्याच्याबद्दल आहे, राष्ट्रपतीची शपथबद्दल. नंतर ही 324 इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, निवडणूक आयोगाबद्दल ही 324ची कलम तरतूद केली. आणि नंतर ही 366 व्याख्या दिलेली आहे त्यात. आणि जी 389 कलम होती, ही 389 कलम तात्पुरती. आपण आता भारत एक राज्यघटना तयार करत आहोत, आपल्याला आता स्वातंत्र्य पण भेटला, तर आपल्या समोर काय काय आव्हाने आहेत त्यासाठी आपल्याला एक संसद असेल त्यावेळेस, त्याच्यामुळं तात्पुरती संसद हे 379 कलमामध्ये नमूद केली विद्यार्थी त्यावेळेस. आणि त्यावेळेसचे बघा तुम्ही हे कलम, नंतर आपण आता सविस्तर पाहू. 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 377, 372, 379, 380, 388 आणि 391, 392 आणि 393 त्यावेळेस या कलमाची अंमलबजावणी करण्यात आली. आता आपण हे आयोग डायरेक्ट ऑनलाईनला क्वेश्चन विचारलेले आहे, मी बघितले PYQ आणि मॅच द पेअरमध्ये पण क्वेश्चन विचारतो हे. तर आपले जे प्रमुख कार्य त्यावेळेस काय झाले, आपल्या घटने समितीची, आपल्या घटना समितीने ते संविधान बनवायचं काम तर केलाच, पण आपल्या भारत देशासाठी जे राष्ट्रध्वज आहे, राष्ट्रगीत आहेत, हे पण आपल्या घटना समिती कार्य करत होती ह्याचे पण. तर सर्वप्रथम 22 जुलै 1947ला तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो याच्यात, तर तुम्ही ती लक्ष देऊन ऐका. आधी आपण हे 22 जुलै 1947ला राष्ट्रध्वज स्वीकारले. नंतर 16 मे 1949ला भारताचं राष्ट्रकुलाचं सदस्य, म्हणजे भारत देश आता हा सार्वभौम बनला होता, सगळे त्याचे अधिकार आणि तो स्वतःच आता तो देश चालवणार होता, त्याच्यामुळे त्याला राष्ट्रकुल सदस्य अशी मान्यता मिळाली. कधी? 16 मे 1949ला. तर विद्यार्थी मित्रांनो, मग आपण आता तुम्हाला मी एक ट्रिक सांगतो. तर ती ट्रिक म्हणजे काय, असं तुम्ही आता RR मूव्ही पहिलीच असेल, RR मूव्ही कोणी नाही पहिली, सगळ्यांनीच पाहिली असेल. तर ते RR मूव्हीमध्ये तुम्हाला आता इथं 3R लक्षात ठेवायचं आहे. 3R म्हणजे काय, राष्ट्रगीत, राष्ट्रगान आणि राजेंद्र प्रसाद कोण राष्ट्रपती, हे 3R तुम्ही लक्षात ठेवले तर 24 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950, 24 जानेवारी 1950 असं झालं. तर तुम्ही लक्षात ठेवा हे. नंतर आपण आता घटनेचे स्वरूप पाहू आपल्या घटनेच्या. तर प्रस्तावना, नंतर आपल्या घटनेत काय काय नमूद होतं विद्यार्थी मिळून त्यावेळेस. प्रस्तावना म्हणजे हा सरनामा, नंतर कलम 395 कलम होते त्यावेळेस आणि 22 भाग होते आणि 8 परिशिष्टे होते बघा. त्यावेळेसचं स्वरूप पाहिलं आपण, पण आता सध्याच्या वेळेसचं आपण स्वरूप पाहू आपल्या राज्यघटनेचा. 166वी जी घटना दुरुस्ती झाली 2023मध्ये, आता तुरंत त्या घटना दुरुस्तीनुसार प्रस्ताव आपला जो सरनामा आहे, नंतर 471 कलम आहेत विद्यार्थी मित्रांनो सगळे वाढलेले, आणि 25 भाग झाले आहेत आणि 12 परिशिष्टे झालेली आहेत सध्या. त्यावेळेस ते असताना विद्यार्थी मित्रांनो, काही जर चांगलं करायला गेलं, आज पण तसंच असतं बघा समाजात, काही पण चांगलं करायला गेलं की लोक टीका करतातच. असं वाटतं की लोकांना खेकडा पर्वत, ते पुढं नाही जावं, आपल्या इथंच राहावं. त्याच्यामुळं जो कोणी चांगलं केलं त्याच्याबद्दल चांगलं नाही करणार, चांगलं म्हणणारच नाही कोणी, कारण ते असते ती प्रवृत्ती. तर तसंच विद्यार्थी मित्रांनो असं झालं की जी आपली भारतीय राज्यघटना झाली इकडं काय मेहनतीने वेगवेगळ्या समित्या स्थापन करून त्यांच्यासाठी झगडत होते.
कोण आपले डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, राजेंद्र प्रसाद. आणि लोकांनी काही टीका केली की भारतीय जी राज्यघटना होती त्याच्या आपण टीका पाहू. आयोग यांच्यावर क्वेश्चन विचारू शकतो, कारण ह्या लोकांवर कॉमन असतात क्वेश्चन, त्याच्यामुळे विचारू शकतो. तर प्रतिनिधिक सभा नव्हती. आता ही सभा काय होती? प्रतिनिधिक नव्हती असं काही टीकाकार म्हटले. का म्हटले त्याला ती? कारण घटना समितीचे सदस्य सर्वाधिक प्रौढ मताधिकाऱ्याने भारताच्या जनतेने प्रत्यक्ष निवडलेले नव्हते. म्हणजे प्रतिनिधित्व प्रत्यक्ष निवडलं नाही. तुम्हाला मी आधीच म्हटलो ना की प्रत्यक्ष आपण का नाही निवडलं, त्यावेळेस वेळ कमी होता. विद्यार्थी मित्रांनो, ह्या जुमली इंग्रजांच्या ताब्यातून आपल्याला सुटायचं होतं आणि भारताला एक सार्वभौम, भारत माझा देश आहे असा भारताला सार्वभौम बनवायचं होतं. त्यामुळं पैसे पण कमी होते आणि टाईम कमी होता. त्याच्यामुळं आपण डायरेक्ट प्रतिनिधित्व म्हणजे प्रत्यक्ष मतदान नाही घेतलं, तर अप्रत्यक्षच पार पाडले. नंतर दुसरे काय टीकाकार म्हणतात की सार्वभौम सभा नव्हती ही सभा. आता बघा, ही सभा सार्वभौम का नव्हती असे कोण म्हणतात? काही टीकाकार म्हणतात कारण त्यांना असं वाटतं की ही सरकार जी आहे ते जे ब्रिटिश प्रस्ताव मांडले होते आणि वेगवेगळ्या राष्ट्राकडून आपण जे आपल्या संविधानाची वैशिष्ट्ये घेतलेली आहेत, म्हणजे कोणते राज्यपाल कोणत्या संविधानाच्या घटनेतून घेतलाय, राष्ट्रपती कुठून घेतलाय, मूलभूत अधिकार कुठून घेतलाय, US कडून, नंतर रशियाकडून काय घेतलंय, मार्गदर्शक तत्वे, नंतर हे सगळे मूलभूत हक्क हे कुठून घेतले, त्याच्यावर ह्यांना वाटलं की ही सार्वभौम सभा नव्हती कारण दुसऱ्या देशाकडून काही घेतलेले आहेत. तर ब्रिटिश सरकारच्या प्रस्तावातून अस्तित्वात आलेली असल्याने घटना समिती ही सार्वभौम सभा नव्हती. मी आताच म्हटलं तुम्हाला. तर टीकाकारांनी म्हटले की इतकेच नव्हे तर घटना समितीची अधिवेशने पण ब्रिटिश सरकारच्याच परवानगीने भरत होती असे ते टीकाकार म्हटले. अरे बघा, तुम्हाला आता तुम्ही एखाद्या जर राक्षसापाशी असाल तर तुम्हाला त्याच्यासारखंच बनावं लागेल ना आधी तिथून सुटका होण्यासाठी. तर त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, आता पण ज्यांचे मन नाही जाऊ द्या, सोडून द्या. तर पुढे कालावधी बदल असं म्हणतात की ह्याला खूप कालावधी लागला. खूप कालावधी म्हणजे नाही का, 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागला होता. त्याच्यामुळे त्यांना वाटलं खूप ठीक आहे कालावधी लागला, पण तेवढी आव्हाने होती त्याच्यासमोर संविधान तयार करायला. तर त्याच्यामुळं राज्यघटना बनविण्यास घटना समितीस खूपच कालावधी लागला. किती? 2 वर्ष 11 महिने 17 दिवस. त्याच्यामुळे त्यांना वाटला अमेरिकेची राज्यघटना पूर्ण करण्यास फक्त 4 महिने. अरे किती आर्टिकल आहेत त्यात? खूप कमीत. मला वाटतं 36-40 कितीतरी कमीच आर्टिकल आहेत त्यात अमेरिकेच्या राज्यघटना. त्याच्यामुळे त्याला 4 महिने लागले. अरे ठीक आहे, पण भारतापुढं आव्हान होता. पाकिस्तान दुसरा देश बनून गेलता, ते पण आपल्या हे भारताचे काहीतरी. नंतर काँग्रेसचं वर्ष असं म्हटलं की काँग्रेसच. आता बघा, काँग्रेसच्या किती जागा निवडून आल्या? त्या 208. मग त्यांना 208 जागा निवडून आल्या. प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे 1 जागा घेतली होती. अरे ठीक आहे. तर आता ते बघा, आता BJP सरकार आहे सध्या. आता त्यांचं बहुमत कोणाचं आहे? त्यांचंच. मग सध्या तसं होतं ना, ते त्यांचंच वर्चस्व राहणार. मग घटना समितीवर काँग्रेसचे वर्चस्व होते असे म्हटले. तर असा टीकेकारांचा आरोप होता की एकच पक्ष असलेल्या देशात घटना समिती एक पक्षीय संस्था आहे. अरे तो पक्ष त्यावेळेस मोठा होता, ठीक आहे. मग त्याच्याबद्दल घटनाकारांनी ही टीका केलेली. घटना समिती म्हणजे काँग्रेस व काँग्रेस म्हणजे भारत होता असे ब्रिटिशाचे घटनातज्ञ कोणी म्हणले? ग्रॅव्हिल ॲस्टिन यांनी असं म्हटले की घटना समिती म्हणजेच काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच काँग्रेस. अरे त्यांना वाटलं की काँग्रेसचं वरचढ होतं त्यावेळेस, आणि काँग्रेसने कसं होतं त्यावेळेस थोडे त्यांचे नेतृत्व केले, ते अधिवेशने भरवली होती आणि प्रत्येक अधिवेशनात असे थोर समाज सुधारक, आपले स्वातंत्र्यवीर सावरकर असे नेतृत्व भेटले होते. नंतर असे कोण आपले समाजसुधारक वासुदेव बळवंत फडके असे समाजसुधारकांनी ह्या इंग्रजांची सगळी म्हणजे अशा हालापेष्ट केली, त्याच्यामुळं वाटलं असेल. नंतर वकील, आणि नंतर हे आता तुम्ही बघा कायदे कोणाला फाट असणार? सगळे वकिलाला. अरे मग तसंच होतं आणि ते टीकाकार कसे केलेत की वकील राजकारणाचे वर्ष होते. तुला कायदा येतात भाऊ, तुझ्याहून कायदा सांगतो का? मग तसं येते. त्यांना असं वाटलं की हे वकील राजकारणाचे वर्ष होते. अरे बाबा, ते घटना तयार करायची, मग तिथं वकीलच लागणार ना. तर तसं होते. घटना समितीवर वकील व राजकारणी यांचे वर्ष जे होते. वकील व राजकारणी, राजकारणी मानू शकतो मी, हे नको यायला पाहिजे, पण वकील ठीक आहे बा. नंतर टीकाकाराने म्हटले आहे समाजातील इतर घटकांचे त्यात पुरेसे प्रतिनिधित्व नव्हते. अरे नाही भाऊ, प्रतिनिधित्व होते. महिला पण होत्या, मुस्लिमच्या, शीखच्या महिला होत्या. नंतर वेगवेगळे पारशी लोक होते. असं ना, सगळे समाज होता त्यात, असं नाही. असे त्यांनी निदर्शनास आणली की राज्यघटना मोठी असण्याचे व राज्यघटनेची भाषा किचकट असण्याचे हे एक प्रमुख कारण आहे असे त्यांनी म्हटले. किचकट आहे कारण ते आता लॉ वगैरे त्यात आहेत त्याच्यामुळं. तर हिंदूचे वर्षज, आता बघा हे हिंदूचे वर्षज इथं पण आले. अरे नाही, त्यात मुस्लिम लोक होते, शीख लोक होते, स्त्रियांना त्यात समाधान दिलं आणि स्त्रिया ECच्या स्त्रिया होत्या, नंतर STच्या स्त्रिया होत्या, नंतर मुस्लिमच्या पण स्त्रिया होत्या. आणि नंतर असे काय म्हटलं की काही टीकाकारांच्या मते घटना समितीवर हिंदूचेच वर्षज होते. असं नाही.
विस्काउंटन सायमन याने घटना समिती हिंदूची सभा अशी म्हटले. बघा इंग्रज, आता इंग्रज काही म्हणणार ना, त्यांना कसं आहे ते जळून चुकले होते की आता ह्यांचे सार्वभौम झाले भारत देश, आता हे स्वतःची घटना तयार करायलेत, आता आपलं काय त्याच्यामुळं काहीतरी टीका करावं, काहीतरी छिनगी लावा म्हणजे हिंदू मुस्लिमात होईल वादन आपलं काय, मग त्याच्यामुळं मग तसंच केलं. मग ही समिती हिंदूंची सभा असेल असे म्हटले त्यांनी, कोणी लॉर्ड विस्काउंट सायमन यांनी. आणि घटना समितीत भारतातील फक्त एका प्रमुख समुदायाचेच प्रतिनिधी होते असे विन्स्टन चर्चिल यांनी म्हटले. हे तुम्ही पॉईंट लक्षात ठेवा, कोणी काय म्हटले आयोग क्वेश्चन विचारू शकतो. नंतर महत्त्वाची माहिती काही घेऊ आपण ह्या ड्राफ्ट कमिटीबद्दल, आपण जे आहे आपलं संविधान सभा त्याच्याबद्दल काहीतरी. नंतर घटना समितीची निशाणी म्हणून हत्ती स्वीकारण्यात आली. बघा घटना समिती सर्वप्रथम निशाणी काय होती, हत्ती. असं लक्षात ठेवा, जी आपली माधुरी हत्ती आहे त्यावेळेस माधुरी हत्तीने खूप काही मोठं कार्य केलं आहे, तसं लक्षात ठेवा. HVR अय्यंगार हे घटना समितीचे सचिव. बघा सचिव कोण होते त्यावेळेस घटना समितीचे HVR अय्यंगार. आणि घटना समितीमध्ये SH मुखर्जी हे मसुदा बनविण्याचे प्रमुख कोण होते, मसुदा बनवण्याचे. तुम्हाला इथं क्वेश्चन म्हणजे कन्फ्यूज करू शकतो की मसुदा समिती बनवण्याचे प्रमुख हे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते, पण प्रमुख कोण होते, आपले SN मुखर्जी होते. नंतर पुढं आपण काही हे आता ह्याच्यावर हे कसे डाटा फॅक्टवर क्वेश्चन येऊ शकतो, तर आपण लक्षात ठेवायचं आपल्या, कारण आता चला सगळं आहे तर हे पण करून घेऊ. मूळ घटना हस्ताक्षर कोणी लिहिली आपली संविधान, म्हणजे घटनेवर लिहिलं त्यांचे हस्त कोणाचे हस्ताने लिहिली ते प्रेम बिहारी नारायण रायजादा. हे इटॅलिक शैलीत त्यांनी लिखाण केलं आहे. नंतर मूळ घटनेत नक्षीकाम कोणी केलं आहे, शांतिनिकेतनमधील नंदलाल बोस व बिओहर राम मनोहर सिन्हा व इतर कलाकार यांनी केलं आहे. नंतर मूळ सरनामा नक्षीकाम जी आपली प्रस्तावना आहे त्यात बिओहर राम मनोहर सिन्हा यांनी केलं आहे. आणि हिंदी भाषेतील मूळ राज्यघटनेचे हस्ताक्षर वसंत कृष्ण वैद्य व नंदलाल बोस यांनी त्याला उत्कृष्ट रीतीने आकर्षक बनविले. आणि सर्वप्रथम आपली जी राज्यघटना होती त्याची प्रत कशी निघाली विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल म्हणजे छापील प्रत इंग्रजीतून, लिखित प्रत इंग्रजीतून आणि हिंदीतून फक्त लिखित प्रत निघेल त्यावेळेस. आणि हे आता जी जागा होत्या त्यावेळेसच्या हे सगळे राज्यवाईज आपण डिवाईड केलेले आहे. संयुक्त प्रांतसाठी 55 होत्या, मद्रास 49, बिहारसाठी 36, मुंबईसाठी 21, पश्चिम बंगालसाठी 19, पूर्व पंजाबसाठी 12, मुंबई तुम्ही लक्षात ठेवा महाराष्ट्रात येते 21. IMP काय क्वेश्चन विचारू शकतो. नंतर मध्य प्रांत बेरार 17, आसाममध्ये 8, ओरिसामध्ये 9, दिल्लीमध्ये 1 आणि अजमेर मारवाडमध्ये 1 आणि कुर्गमध्ये 1. तर विद्यार्थी मित्रांनो अशी सगळी आपण आता पुढच्या व्हिडिओत भारतीय राज्यघटनेची मुख्य वैशिष्ट्ये पाहू. तर बस हा व्हिडिओ पण खूप मोठा झाला आहे आणि मला ह्याचे 2 पार्ट बनवावे लागले, कारण पहिला पार्ट मोठा होता खूप. तर विद्यार्थी मित्रांनो प्लीज तुम्ही कमेंट करून सांगा कसं डाटा आणि फॅक्ट कन्सेप्ट सगळी कशी म्हणजे शिकायचे वगैरे स्किल. आता ठीक आहे, विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी केलेली चळवळ समजून तुम्ही शिकत राहा आणि काय करा कुठंतरी सिलेक्ट व्हा विद्यार्थी मित्रांनो. आणि प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. तुम्ही पहिल्या व्हिडिओने खूप प्रतिसाद दिला आहे, त्याच्यामुळं मला आणखी तो शेअर एकदा सांगतो तुम्हाला. वक्त की बात है जनाब, आज आपका है उड़ लीजिए, कल हमारा होगा उड़ा देंगे और ऐसे उड़ा देंगे कि फिर तुम कभी नजर नहीं आओगे. हे म्हणजे असं वाटते की असं प्रेरणास्थान वाटते तुमच्यामुळं, आणि मला पण अभ्यास करायला म्हणा, व्हिडिओ बनायला म्हणा, तुमच्यामुळे एनर्जी येते. तर तुम्ही व्हिडिओला आपल्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा, तुमच्या मित्राला शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला, कारण मी पुढचे पण व्हिडिओ तुमच्यासाठी आणू. चला थँक्स विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.